आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि याची PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला याची PDF तिथे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचे लोह मनुष्य किंवा भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? आहे, त्यामुळे तुमचं एक मॉक टेस्ट सोडवण्याचा सराव होऊन जाईल. याचं उत्तर आहे मुंबई. पर्याय क्रमांक B याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, श्रीनगर कोणत्या राज्याची राजधानी आहे? श्रीनगर राज्याची उन्हाळी राजधानी आहे. उत्तर आहे जम्मू काश्मीर. पर्याय क्रमांक C याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतीय हवामान खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? भारतीय हवामान खाते हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. पर्याय क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला जर याचं उत्तर माहित असेल तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, भक्ती आंदोलन कोणत्या महाराष्ट्रात कोणापासून सुरू आहे? भक्ती आंदोलन हे महाराष्ट्रात सुरू आहे, तर संत ज्ञानेश्वर यांच्यापासून भक्ती आंदोलन म्हणजे सुरू आहे. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब भिंत कोणती? जगातमधील सर्वात लांब भिंत चीनची भिंत आहे. पर्याय क्रमांक A याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, फेडरेशन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फेडरेशन कप हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. B याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय विज्ञान काँग्रेस सर्वप्रथम कोणत्या शहरात भरली? भारतीय विज्ञान काँग्रेस सर्वप्रथम कोलकाता शहरामध्ये भरली. पर्याय क्रमांक B याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, सिक्कीम भारतात कोणत्या वर्षी विलीन झाले? भारतामध्ये सिक्कीम हे 1975 साली सामील झालेलं आहे. ऑप्शन B याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढील प्रश्न आहे, रामचरितमानस कोणी लिहिले? रामचरितमानस हे तुलसीदास यांनी लिहिले आहे. ऑप्शन C याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नासाचे मुख्यालय कुठे आहे? नासा ही अंतरिक्ष संशोधन संस्था आहे. याचं मुख्यालय जे आहे ते वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये आहे. ऑप्शन B याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, अर्थ डे कधी साजरा केला जातो? पृथ्वी दिवस. पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? पृथ्वी दिन हा 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ऑप्शन C याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्वसनक्रिया कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? श्वसनक्रिया ही फुफ्फुसांशी संबंधित आहे. ऑप्शन B याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोबेल पुरस्कार कोणत्या देशात सुरू झाले? नोबेल पुरस्कार हे स्वीडन या देशात सुरू झाले. ऑप्शन B याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. ऑप्शन B याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? प्लासीची लढाई ही 1757 साली झाली. ऑप्शन A याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, पंचशील करार भारत व कोणत्या देशामध्ये झाला? पंचशील करार भारत आणि चीन या 2 देशांमध्ये झालेला आहे. ऑप्शन B याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये आहे. ऑप्शन A याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे? हा गुजरात येथे आहे. ऑप्शन B याचं उत्तर आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलुक मैदानी सरदार म्हणून कोण ओळखले जातात? याचं उत्तर आहे हंबीरराव मोहिते. पुढचा प्रश्न आहे, अंतराळात जाणारा पहिले भारतीय कोण? आन्सर आहे राकेश शर्मा. उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह कोणता? उत्तर आहे आर्यभट्ट.